मी काही साधू संत नाही, मी सरळ मार्गी आहे. मी जरूर सगळ्यांना मदत करीन. जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल की बाबा मी कसं जगायचं, मला काय आधार आहे, तुम्हाला सरकारचा आधार आहे पण आमचा आधार आहे. आम्ही इथं ते विट्टी दांडू गोट पतंग उडवत आलेलो नाही. आम्ही इथं काम करतात, मला काम करायला आवडतं. मी सकाळी मी हेलिकॉप्टरने येणार होतो पण मी सतीशला आणि विक्रमला सांगितलं की आपण सकाळी 6ला निघू. 7:30ला बरोबर राजेश्वरला रात्री फोन केला. खरं 2 दिवसाची महत्वाची मीटिंग धनंजयची दिल्लीमध्ये. बातम्या काही चालल्यात, ह्याच्याकरता गेले त्याच्याकरता. मुख्यमंत्र्यांना मला एकत्र विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरी पुरवठ्याच्या मीटिंग तिथं असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं. फायनान्सच्या मीटिंग असल्या तर मला जावं लागतं. होमच्या मीटिंग असल्या तर मंत्र्यांना जावं लागतं. नगरविकासच्या मीटिंग असल्या तर एकनाथरावांना जावं लागतं. पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट त्याच्या संदर्भातल्या मीटिंग असल्या तर पंकजाताईंना जावं लागतं. खरं तो निरोप धनंजयला मिळाला नाही. वास्तविक आज पण त्याच्या तिथं महत्वाच्या मीटिंग होत्या, कारण तेही महत्वाचं आहे. कारण दिल्लीतनं पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा, मग मनरेगाचा असेल, इथं विहिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी आहेत की दादा विहिरी नसतानाच पैसे उचलले जातात. इथल्या नाही, बाहेरच्या तक्रारी आहेत. तशा इथं होऊ नये. जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा जुनीच विहीर दाखवायचे, पैसे उचलायचे, असं दुसरीकडे होतं, इथं नाही. पण असं काही इन्शुरन्स, विमा, 1 रुपयात विमा आहे. जमीन कुठली दाखवली, जमीन कुठली दाखवली जाते देवस्थानची, जमीन सरकारची, पीक दुसऱ्याच आणि पैसे अकाउंटला जातात. अशा तक्रारी आहेत महाराष्ट्रातल्या, तुमच्याकडे नाही, महाराष्ट्रातल्या. त्याच्यामुळे आपण तपासणार आहे. इथं असल्या तर इथंही तपासल्या जात. कारण जेवढी आपण नीट शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होणार आहे. तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले, उद्योगपती येऊन इथं गुंतवणूक करणार आहे. तुमच्याकडं काही साईट विंडमिलच्या चांगल्या आहेत, तुमच्याकडे काही साईट सोलर पॅनल बसवण्याच्या चांगल्या आहेत, तुमच्याकडे काही साईट. आमचा प्रयत्न आहे की मुंबई बीड रेल्वे पण सुरू करता येते का तर तुमचा मुंबईशी पण पुण्याशी पण संपर्क कसा राहील. कारण दळणवळणाचा, आता मी येताना ज्या रोडने आलो तो धुळ्यावरून सोलापूर त्याला जाणारा रस्ता जवळपास तुमच्या भागातला झालेला आहे. आता येताना बघितलं गावामध्ये डिवायडर काही अर्धवट सोडले गेलेले आहेत. मेन कॉन्क्रीटच्या रस्त्याला साईड गटरच काढलेली नाहीयेत. काही ठिकाणी आता एक जेसीबी लावला तरी इथल्या येड्या बाबळीन घाण काढता येईल. तुम्ही इलेक्शनला उभं राहिलं तर किती खर्च करतात ते तुम्हाला माहिती. परंतु आपलं बीड शहर आहे, आपलं परळी आहे, आपलं गेवराई आहे, आपलं आष्टी पाटोदा शिरूर आहे, आपलं माजलगाव आहे, आपलं बडवणी आहे. हे आपलेपणाचे मनामध्ये येत नाही आणि त्याच्यातनं ईर्ष्या लावू ना की बाबा परळीच्या जास्त चांगलं काम होतंय का, बीड शहरातलं होतंय, गेवराईचं होतंय, आष्टी पाटोदा का माजलगावचं होतंय का केजचं होतंय, आंबेजोगाईचं होतंय. आता चांगल्या प्रकारच्या स्पर्धा, कुठं कामाची क्वालिटी चांगली आहे, कुठं काय आहे. आणि बरेच जण आता काय व्हायला लागलंय, आता सत्ता आली आमच्याकडे 5 वर्षाकरता, लोकांना कळलेलं आहे. हौसे नवसे गवसे आता मला येऊन फार भेटायला लागले. लोकसभेला 3रीकडे होते, विधानसभेला 4थीकडे होते. नाही तुमचाच आरमती तेव्हा कुठे गेला होता, यायला माझा आहे तर नाही दादा मी युतीचा आहे. मग युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का केला. हे असं चालणार नाही. काही दिवस तुमचं वागणं बोलणं अशांचं मी बघेन खरंच दुरुस्त होत आहेत का. कारण सरडा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते, सगळीकडे असते, माझ्याकडे पण आहे. जवळ उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा, आज कुठं उगवलं इकडं. तसलं चालणार नाही. मी स्पष्टपणे सांगतोय. राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय, लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय. उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस
एवढ्याच पांघरून आला, पांघरून फाटून गेले माझं. एवढ्या वेळेस पदरच राहिला नाही आम्हाला. असलं अजिबात चालणार नाही. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण खाली सांगा, नको बाबा आता उगीच आपलं सुतासारखं सरळ वागूया, चांगलं वागा. मी तुमच्या मागे पूर्ण ताकद उभी करीन, तुम्हाला कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही. पण चुकीचं वागला तर तुम्हाला कार्यवाही केली जाईल. तुमच्यावर जे काही नियम आहेत त्या पद्धतीनं कलम लावली जातील. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या, 4 एक गंभीर स्वरूपात, तर ते होतं. बाहेरचे गुंतवणूक करायला विंडमिलवाले येत आहेत, त्यांना जर कुणी खंडणी मागितली, इथं नाही तिथं नाही, हे कुठं सरकारच्या रस्ते अडवलेले पण चालणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी चालणार नाही. हे मी मुद्दाम सुरुवातीला सांगतो. मला खरं तर वेळ झालेला आहे. पक्ष नोंदणीच्या सोयाबीन कापूस सोयाबीन खरेदीच्या बद्दलच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी कालच्या कॅबिनेटला जयकुमार रावळला दिलेल्या आहेत. बाबासाहेब पाटलांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता. आज पण निवेदनाच्या द्वारे आलेला आहे. मी पण आता इथून ज्यावेळेस मुंबईला जाईल त्यावेळेस पण पुन्हा आता दिल्लीला मुख्यमंत्र्याच्याही कानावर घालतो की बाबा तिथं पण सांगावं लागेल. कापूस मोठ्या प्रमाणात कापसाची केंद्र खरेदीची चालू करण्याच्या करता त्या बाबतीमध्ये प्रयत्न केला जाईल, मदत केली जाईल आणि इतर जे काही सोयाबीनच्या खरेदीला काय कॅबिनेटला फोटो मागे सर अरे चालू आहे, तू दिसतोय मला. अरे बाबा तू पीछे यार. अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच बीडमध्ये आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये त्यांची भेट घेण्यासाठी स्थानिक पदाधिकारी नेते मोठ्या संख्येने आलेत आणि एक प्रकारे त्यांना तंबीच दिली आहे. अजित पवार यांनी कशा पद्धतीनं स्वच्छ काम करायचं, काय करायला हवं, काय करायला नको या संदर्भात काही सूचना आपल्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना अजित पवार करतायत. त्यांच्या बाजूलाच उभे आहेत धनंजय मुंडे. त्यामुळे एक प्रकारे त्यांना देखील अजित पवार उपदेश देत आहेत का असा देखील यावरनं प्रश्न पडतोय. पदाधिकाऱ्यांनी चारित्र्य स्वच्छ ठेवावं असा थेट इशारा अजित पवारांनी दिलाय. करायला हरकत नाही. ऑनलाईन नोंदणी आहे, ऑफलाईन नोंदणी आहे आणि नुसतंच मतदार यादी करून नोंदणी करायची नाही. मी थोडंसं राष्ट्रवादीचा जो कार्यकर्ता काम घेऊन येईल, मी बघणार आहे की राजेश्वर यांनी किती नोंदणी केलेली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केल्याशिवाय माझ्याकडे येऊच नका आणि इतर पक्षाला मला तो सांगायचा अधिकार नाही. भाजपच्या आल्यावर ते युती म्हणून मला त्यांचंही काम करावं लागेल, शिवसेनेचे म्हणून त्यांचंही काम करावं लागेल आणि कॉमन मॅन ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही ते कागद वाचल्यावर लक्षात येतं की काय त्या पद्धतीनं. पण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आम्ही जसं सकाळी लवकर उठून कामाला लागतो आणि उशिरापर्यंत काम करतो आणि भावना चांगली असते, त्या पद्धतीनं तुम्ही पण मला साथ द्या, तुम्ही पण मला सहकार्य करा आणि बीड जिल्ह्याच्या बद्दल जी आज बदनामी काही जण सातत्याने प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये करताय ते आपल्याला सगळ्यांना मिळून पुसायचंय. अजित पवारनी एकट्याने ठरवलं तर अजित पवारला ते शक्य नाही. त्याला तुमच्या सारख्या जीवाभावाच्या सहकार्यांची साथ लागेल, इथल्या एनजीओची साथ लागेल, इथल्या जनतेची साथ लागेल, इथल्या वेगवेगळ्या घटकामध्ये काम करत असणाऱ्या सर्व मान्यवरांची त्या ठिकाणी साथ लागेल. ती साथ द्या. इथं आल्यानंतर आपण जे प्रेमाने स्वागत केलं त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद, आपले सगळ्यांचे आभार. आता ऐका, 10 वाजता डीपीडीसीची मीटिंग आहे. तिथं पूर्वीचे डीपीडीसीचे सगळे सदस्य यांना काढून त्यांचा मुदत संपलेली आहे. ते आता तिथं सभासद नाही, फक्त खासदार, फक्त मंत्री
फक्त आमदार आणि संबंधित अधिकारी हेच तिथं उपस्थित राहतील. बाकीच्यांनी तिथं गर्दी केली आणि त्यांना बसून नाही दिलं तर त्यांना तो अपमान वाटेल. तर तो अपमान तुमचा होऊन न देण्याकरता तुम्ही त्याच्या येऊ नका. आज ती काही निवेदन दिलेली आहे त्यामध्ये जास्तीत जास्त निवेदनाला कसा न्याय देता येईल याबद्दलचा प्रयत्न मी मनापासून करीन. आणि पुन्हा स्वागत करणाऱ्यांना धन्यवाद. अजित पवार हे जिल्हा नियोजन बैठकीसाठी बीडमध्ये आलेले आहेत आणि त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये बीडमध्ये आलेले असताना उपस्थितांनी मोठी गर्दी केली. राष्ट्रवादीच्या सर्व स्थानिक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. त्यांचे सगळे सत्कार त्यांचं स्वागत स्वीकारल्यानंतर अजित पवार हे उपस्थितांशी बोलत होते. विकासाची कामं करताना कुणीही खंडणी मागता कामा नये. मी काम करताना जातपात बघत नाही. आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवा असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. कामं करताना चारित्र्य स्वच्छ ठेवा असं अजित पवार यांनी आपल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. दुष्ट प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला आहेत. जिल्ह्यामध्ये बदल घडला पाहिजे. कामं कशा पद्धतीनं झाली पाहिजेत, काय करता कामा नये, काय करावं, तुमची प्रतिमा कशी स्वच्छ ठेवायची या संदर्भात काही सूचना, मार्गदर्शन, उपदेश अजित पवारांनी नुकतेच केलेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातनं आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याच बाजूला धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते.